Thank you, Kotube. Thank you, Kotweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. थँक यू कोटवेब. Thank you to Kotweb and all the members. Thanks to Kotweb team. सगळ्यांना थँक्यू. धनश्रीच्या ग्रुपमधून प्रोजेक्ट आहे महाफोर्ट, शिवानी धोत्रे, वैष्णवी क्षीरसागर, कल्याणी लांडगे, श्वेता बुटे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. महाराष्ट्रातले गुड इव्हिनिंग सर. माझं नाव कल्याणी माझं नाव शिवानी. आणि आमचे टीम मेंबर वैष्णवी आणि श्वेता. तर आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा म्हणजे त्यांचे किल्ले हे जपण्यासाठी आम्ही डिजिटलायझेशन थ्रू ट्राय केलेलं आहे. तर जेव्हा आपण फोर्ट एक्सप्लोअर करायला जातो तेव्हा तिथील आपल्या प्रॉब्लेम्स असतात की तिथलं वेदर कंडिशन माहीत नसतं, एक्झॅक्ट लोकेशन माहीत नसतं, किंवा तिथं एंट्रीज कशा आहेत, फ्री आहे की तिकीट वगैरे आहे, तिथले गाईड्स असतील. यासाठीच सोल्युशन घेऊन येत आहे आम्ही महाफोर्टमध्ये. तर बघूया. किल्ले फिरणे म्हणजे इतिहासाचे संवाद करणे. हे आहे आमचं होम पेज. तर यामध्ये आम्ही स्टार्टिंगला स्लोगन दिलेले आहेत, जे वाचून आपल्याला असं वाटेल की हां आपण खरंच किल्ले एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे. तर यामध्ये जे कर्जर स्लायडर दिलेलं आहे यात आम्ही पॉप्युलर फोर्टमध्ये 5-6 फोर्ट दिलेले आहेत, ज्याचे डिटेल पेजला तुम्ही बघू शकताय. नंतर आहे 2 डेज रिकमेंडेशन. तर वेदरनुसार ते तुम्हाला एव्हरीडे डिटेक्ट करेल की वेदर कंडिशन काय आहे आणि तिथला बेस्ट टाईम काय आहे, त्यानुसार तुम्ही व्हिजिट करू शकता. देन सर्व्हिसेस आहे, ज्यामध्ये आम्ही इन्सिडेंट रिपोर्ट, स्टेप ट्रॅकर, ट्रेकिंग गिअर्स असतील, फोर्ट इव्हेंट्स असतील तिथल्या, आणि मेन फीचर्समध्ये आम्ही AI चॅट असेल, फोर्ट लेन्स असेल, 360 व्ह्यू असेल तिथला, 360 डिग्री व्ह्यू, आणि AI डे प्लॅनर ठेवलेला आहे. तर अगोदर आपण एक्सप्लोर पेज बघूया. यामध्ये आपण फोर्ट सर्च करून पाहू शकतो आहे. सर्चिंगमध्ये दिसतील कुठल्या फोर्टला व्हिजिट करायचे ते. देन आहे सिटी वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकताय कुठल्या सिटीमधला फोर्टला व्हिजिट करायचं आहे, त्यानुसार आम्ही फिल्टरेट केलेलं आहे. नंतर तिथे डिफिकल्टीज, ट्रेकिंग ट्रॅक कसं आहे त्यासाठी इझी ट्रेकिंग आहे की मॉडरेट आहे, त्यानुसार त्याचे फोर्ट दिसतील आपल्याला की हार्ड आहे. या प्रकारे हे जे बॅनर्स आहेत फ्री पेड, हे आम्ही यासाठी दिले आहेत की काही फोर्टसाठी एंट्री तिकीट आहेत, तर त्यासाठी हे बॅनर शो होते. जिथं फ्री आहे तिथं तिकीट नाही आहेत. आणि आपण पेडमध्ये बघूयात, तर पेडमध्ये आहे पन्हाळा फोर्ट. तर याच्या डिटेल पेजमध्ये तिथलं लोकेशन असेल, बेस्ट विलेज, बेस्ट सीझन कुठला आहे, एंट्री फीज तिथं पेड आहे. तर आम्ही तिथं शॉर्टमध्ये इन्फो दिलेला आहे. टुरिस्ट अट्रॅक्शन की तिथं काय काय अट्रॅक्टिव्ह आहे. तर फर्स्ट आहे इथं तिकीट बुकिंग. तर तिकीट बुकिंगमध्ये जाऊयात. डिफॉल्ट डेट आजचे आहे, तर डेट सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कधी विजिट करायचं आहे. टाईम सिलेक्ट करू शकताय तुम्ही. नंबर ऑफ व्हिजिटर किती आहेत, तुम्ही 1-2 जण किती जण जाणार आहे त्यानुसार तुम्ही काउंट देऊ शकता, आणि अमाऊंट त्यानुसार आम्ही फेच केलेलं आहे. तर पेमेंट रेझर पे थ्रू आम्ही ते अमाऊंट फेच केलेलं आहे. इथं नेट बँकिंगमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. पेमेंट सक्सेसफुली. यानंतर आहे ॲम्युनिटीज. तिथल्या आसपासच्या ॲम्युनिटीज शो होतील. आपण कुठल्या फोर्टसाठी एक्सप्लोअर केलं तर पन्हाळ्यासाठी, तर तिथल्या ॲम्युनिटीज आपण बघू शकतोय. नियर बाय हॉस्पिटल असतील, पार्किंग असेल, रेस्टॉरंट असतील, तिथला एरिया बघू शकतोय. आम्ही जेमिनी API थ्रू हे फेच केलेलं आहे. देन गाईड बुकिंग. इथं गाईड बुकिंगसाठी आम्ही लॉग इन ठेवलेलं आहे.
तर हे ऑलरेडी रजिस्टर केलेले गाईड आहेत. तर आपण अगोदर गाईडचं लॉग इन करूयात. ऑलरेडी रजिस्टर असलेले आहेत तिथं, तर आपण त्यांनाच लॉग इन करूयात. त्यांचे फोर्ट्स डिटेल्स असतील, लँग्वेजेस, चार्जेस त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत, त्यानुसार त्यांनी रजिस्टर केलेले आहेत. तर रजिस्टर फोर्टमध्ये त्यांनी ऑलरेडी फोर्ट रजिस्टर केलेलं आहे. तर ते युजर साईटकडून आपण बुक करूयात. तर बुक करताना इथं आपलं नेम असेल, मोबाईल नंबर आणि आपल्याला आपण कधी गेलो एक्सप्लोर करायला त्या दिवशीची डेट असेल. जेव्हा सबमिट करतोय तेव्हा गाईडला नोटिफिकेशन जाईल, रिक्वेस्ट जाईल, नोटिफिकेशनमध्ये दिसतंय. तर फनाळ्यासाठी आपण गाईड बुक केलेला आहे. तर त्यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर युजरच्या नोटिफिकेशनमध्ये पण दिसून जाईल की गाईडने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आहे. मॅप बघूया एक्सप्लोर पेजमध्ये. मॅपमध्ये आपण करंट लोकेशन दाखवलं आहे. त्यानुसार गुगल मॅपचं API आम्ही इंटिग्रेट केलेलं आहे इथं. तर इथून तुम्ही फोर्टचा ट्रॅक बघू शकताय. स्टार्ट लोकेशन तुमचं करंट लोकेशनपासून तुम्ही स्टार्ट करून बघू शकताय. आणि सेवमध्ये आपण सेव्ह केलेले फोर्ट्स दिसतील आणि प्रोफाईलमध्ये पण सेव्ह डेटामध्ये ते दिसून जातील. नेक्स्ट पार्ट शिवानी एक्सप्लेन करेल. आपण एकदा इन डिटेलमध्ये होम स्क्रीन बघूयात. टुडेज रेकमेंडेशनमध्ये आम्ही वेदरची API की जी आहे त्यांनी बाइंड केलेलं आहे. म्हणजे एव्हरी डे वेगवेगळे फोर्ट्स आहेत ते दिसतात. आज प्रतापगड दिसतो तर उद्या दुसरा गड रेकमेंड होईल. आणि त्याच्या कंटेनरला जर आपण क्लिक केलं तर ते डायरेक्टली त्याच्या डिटेल स्क्रीनला नॅव्हिगेट होईल. आणि सर्व्हिसेस इन्सिडेंट रिपोर्टमध्ये आम्ही इन्सिडेंट रिपोर्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण नेम, इन्सिडेंट टाईप, लोकेशन, इन्सिडेंटचं लोकेशन आणि त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन हे सबमिट केल्यानंतर फायरबेसला स्टोअर होणार आहे. आणि त्याच्यानंतर आमचं सेकंड जे सर्विस आहे ते स्टेप ट्रॅकर आहे, ज्याच्यामध्ये रिअल टाईम स्टेप काउंट्स होतात. किती किलोमीटर आपण चाललो आहे ते पण दिसतं, कॅलरीज किती बर्न झाल्यात त्या दिसतात आणि आपण त्याला स्टॉप आणि पॉज पण करू शकतो. रिअल टाईम चालल्यावर ते दिसतं. आणि ट्रेकिंग गेअर्समध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी ट्रेकिंगसाठी लागतात, फॉर एक्झाम्पल शूज झाले, बॅग्स झाले, ते आम्ही ह्याच्या अंडर ठेवलं आहेत, ज्याच्यावर क्लिक करून डायरेक्टली ॲमेझॉनला नॅव्हिगेट होतं आणि तिथून आपण शॉप करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही ॲमेझॉनची URL यूज केलेली आहे. आणि फोर्ट्स इव्हेंट्समध्ये जे वेगवेगळ्या इव्हेंट्स होतात फोर्ट्सवर, तर मग आम्ही त्या फोर्ट्सचे जे इव्हेंट्स आहेत ते ह्याच्या अंडर ठेवलेत. आम्ही 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेत, कल्चरल, क्लिनिंग आणि ट्रेक्स. हे ऑलरेडी आम्ही रजिस्टर करून ठेवलेले आहेत. ॲडमिन हे टाकतात आणि आपण जॉईन करू शकतो. इथे नेम, नंबर आणि ईमेल ॲड्रेस. सबमिट केल्यानंतर ज्यांनी कोणी जॉईन केलं आहे ते ॲडमिन साईडला दिसेल. आणि मेन फीचर्स त्याच्यामध्ये आम्ही AI चॅटबॉट दिला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न असतील फोर्ट रिलेटेड ते आपण विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल शिवनेरीची हिस्ट्री आपण विचारूयात आता. नेक्स्ट फोर्ट लेन्समध्ये आपण एखाद्या फोर्टवर गेलो आणि तिथला एखादा स्पेसिफिक प्लेस असेल जे आपल्याला इंटरेस्टिंग वाटत असेल तर त्या प्लेसचे आपण फोटो काढून घेऊ शकतो आणि इथे डायरेक्टली अपलोड करू शकतो. त्या प्लेसबद्दल आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन AI जनरेट करून देईल. हे टेम्पल आहे, भवानी टेम्पल म्हणून.
आणि इथेच आम्ही टेक्स्ट टू व्हॉइसचा पण फीचर दिला आहे. 1. Structure identification. Temple, possibly Bhavani Temple, protected fort. 2. आणि टेक्स्ट टू व्हॉइसला 3 लँग्वेजेस दिल्या आहेत, हिंदी, इंग्लिश, मराठी. 1. संरचनेची ओळख. मंदिर, शक्यतो भवानी मंदिर, प्रतापगड किल्ला. 2. या संरचनेबद्दल नेक्स्ट आहे 360 व्ह्यू. ह्याच्यामध्ये आपण फोर्ट सिलेक्ट करून त्याचा 360 व्ह्यू पण पाहू शकतो. आणि नेक्स्ट जो फीचर आहे तो आहे AI डे प्लॅनर, ज्याच्यात आपण सिटी सिलेक्ट करू शकतो, पुणे. नेक्स्ट आपल्याला ज्या दिवशीचं प्लॅन करायचं आहे फोर्टला व्हिजिट करण्यासाठी तो डेट सिलेक्ट करू शकतो, टाईम सिलेक्ट करू शकतो आणि ड्युरेशन म्हणजे आपल्याकडे किती वेळ आहे, आपण किती वेळात देऊ शकतो फोर्टला व्हिजिट करण्यासाठी तो ड्युरेशन सिलेक्ट करू शकतो. ग्रुप साईज किती जण जाणार आहोत ते सिलेक्ट करू शकतो. फिटनेस लेवल लो, मीडियम, हाय ह्याच्यावरनं आपल्याला ते फोर्ट रेकमेंड करताना हार्ड किंवा मॉडरेट ह्याच्यानुसार ते रेकमेंड करेल की आपला इंटरेस्ट. काही जण फोटोसाठी जातात, काही जण ट्रेकिंगसाठी जातात, तो इंटरेस्ट आपण चूज करू शकतो इथे. आणि आपल्याला जर माहिती असेल की आपण स्पेसिफिक फोर्टलाच जायचं आहे, सपोज मला शिवनेरीलाच जायचं आहे तर आपण शिवनेरी सिलेक्ट करू शकतो. बट अदरवाईज आपल्याला काही आयडिया नाही आहे, आपण नवीन आहोत ह्या सिटीमध्ये, तर मग आपण अदर सिलेक्ट करू शकतो. आपण जो डेटा घेतला युजरकडनं आता त्याच्यावरनं AI आपल्याला फोर्ट रेकमेंड करेल आणि त्याचा फुल प्लॅन जनरेट करून देईल. हां, त्यांनी आता शिवनेरी फोर्ट रेकमेंड केला आहे आणि टायमिंग पण दिला आहे 45 मिनिट्स. स्टार्टिंग कुठून करायचं, स्टॉप 1, आणि काय एक्सप्लोअर करायचं आहे ते पण सांगितलं आहे तिथे. आणि टिप्स पण दिल्या आहेत की ट्रेकिंग शूज घालायचे आहेत किंवा सोबत काय ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी. असं त्यांनी पूर्ण जेवढा आपण ड्युरेशन सिलेक्ट केलं होतं, सपोज आपण 7 आवर्सचं ड्युरेशन असेल तर 7 आवर्सचा तो प्लॅन जनरेट करून देतो. आणि हा प्लॅन आपण डाउनलोड पण करू शकतो PDF फॉर्मॅटमध्ये. कम्युनिटीजमध्ये आपण जे काही फोर्ट एक्सप्लोअर करून आलो आहोत त्याच्याबद्दल रिव्ह्यू इथे टाकू शकतो आणि फोटोज पण अपलोड करू शकतो. नेक्स्ट पार्ट वैष्णवी एक्सप्लेन करेल. आता हा आमचा डॅशबोर्ड आहे ॲडमिन पॅनलचा. याच्यामध्ये काय केलं आहे की युजर साईडने ज्या पण गोष्टी आम्ही जे फोर्ट वगैरे आहे त्या आम्ही ॲडमिनकडूनच ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जे टोटल फोर्ट्स आहे, जेवढे पण आम्ही आता ॲडमिन साईडने जे फोर्ट्स ॲड केलेले आहे ते त्याचा जो टोटल काउंट्स आहे तो टोटल काउंट दिसतो. आणि ॲडमिन जो पण आता फोर्ट ॲड करेल तर तो म्हणजे मंथली वाईज पण दाखवून तो किती त्यांनी फोर्ट ॲड केले त्या मंथली. परत टोटल त्याच्यामध्ये इव्हेंट आहे का, तो इव्हेंट जेवढे इव्हेंट ॲड केले त्याचं पण टोटल काउंट याच्यामध्ये दाखवून म्हणजे लास्ट 7 डेचा. परत जे इन्सिडंट युजर साईडने जे इन्सिडंट ॲड झाले ते युजर साईडच्या इन्सिडंटचं टोटल काउंट दिसेल. परत टोटल किती युजर ॲक्टिव्ह आहे तो काउंट दिसेल. ते पण आम्ही असं पाय चार्ट सेक्शनमध्ये आणि ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. परत आता आपण जाऊया फोर्ट्समध्ये. फोर्ट्समध्ये आम्ही जे पण आमच्या युजर साईडला जे फोर्ट्स दाखवलेले होते ते फोर्टचे सर्व डेटा आम्ही इथून हँडल केला ॲडमिनकडून. आणि इथून हे ॲडमिनला पण दाखवलेलं आहे लिस्टमध्ये. इथून तो एडिट पण करू शकतो आणि फोर्ट ॲड पण करू शकतो. तर आता आपण एक फोर्ट ॲड करून बघूया. इथून तो फोर्टचं नाव वगैरे टाकून त्याचा बेस विलेज काय, बेस सीझनमध्ये म्हणजे केव्हा जायचं, कोणत्या मंथमध्ये जायचं ते सर्व डेटा आम्ही इथून ॲड केलं आहे. परत त्याचं फोर्टची त्याची इझी लिस्ट, मीडियम त्याची डिफिकल्टी काय आहे त्याच्या लेवलनुसार तो ॲड केला आहे. परत त्याची डिस्क्रिप्शन, तिथलं टुरिस्ट अट्रॅक्शन काय आहे ते टुरिस्ट अट्रॅक्शन पण सर्व गोष्टी इथून ॲड केलं आहे. लोकेशन तू कुठलं आहे. आणि परत ज्या 3 आम्ही इमेज टाकल्या स्लायडरमध्ये त्या इमेज पण आम्ही इथून ॲड केल्या.
वन बाय वन. आणि प्रत्येक फोर्टचे जे आम्ही आता लोकेशन दाखवले, जो फोर्ट तिकडे ॲड झाला लोकेशन दाखवले, ते पण आम्ही लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथूनच ॲड केले, जे की युजरच्या डेस्टिनेशनपासून ते त्या फोर्टच्या याच्यापर्यंत दाखवतं, लोकेशनपर्यंत. इथून जो फोर्ट ॲड केला तो इथं रिसेंटमध्ये पण त्याला इथं दाखवतो की ॲड झाला म्हणून. आणि परत आता तो युजर साईडला इथं लोहगड फोर्ट आता करंटवाला इथं ॲड झाला. इथं मॅपमध्ये त्याचं लोकेशन पण दाखवलं इथून, हे त्याचं करंट लोकेशन होतं. नंतर आता युजर, आता किती युजर ते लॉग इन आहे तो पण दाखवते याच्यामध्ये, आणि इथून तो डिलीट पण करू शकते ॲडमिन साईडने. परत आता इव्हेंट्स, आता इव्हेंट्स पण जे आता ॲडमिन साईडने जे इव्हेंट्स ॲड केले, आम्ही 3 प्रकारचे इव्हेंट्स त्याच्यामध्ये टाईप्स आहे, कल्चरल, क्लिनिंग आणि ट्रिपचे. ते इव्हेंट्स पण आम्ही ॲडमिनकडून ॲड केले. आता एक आपण इव्हेंट ॲड करून बघूया. शिवनेरी ट्रेक टायटलमध्ये डेट टाकल किंवा ऑर्गनायझरचं नेम, ऑर्गनायझर, त्याचं डिटेल्स, ईमेल वगैरे आणि इमेज ॲड करा. तो पण इथं आता ॲड दिसेल, आता सध्याचा रिसेंटवाला ॲड केलेला. परत आता तो युजर साईडला पण दाखवेल. आताचा करंटवाला जो ॲड झालेला, आता जो ॲड झाला ना युजर साईडने, आता तो इथून जॉईन करू शकेल. जॉईन केल्यावरती आता तो इथून जॉईन करेल, त्याचा नेम, त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड करेल. आता हा इव्हेंट जॉईन केल्यावरती परत ॲडमिनला जाईल आणि ॲडमिनमध्ये दाखवायला त्याचं करंटवाला जॉईन केलेलं दाखवेल. जॉईन केल्यावर परत आता कम्युनिटीमध्ये, आता जे युजर साईडने ज्या कम्युनिटी ॲड केल्या होत्या त्या कम्युनिटी आता इथं ॲडमिन साईडला पण दिसतात. आणि त्याचे जे हाईड रिप्लायज वगैरे आहे, म्हणजे जे युजरकडून एकीने जे कमेंट केली आहे त्याला जे परत रिप्लाय केलेलं आहे त्या कमेंट पण दिसतात. इथून ॲडमिनकडून त्या डिलीट पण करू शकतो ॲडमिन. परत आता इन्सिडंटमध्ये, इन्सिडंट आमचं युजर साईडकडून आहे की जो इन्सिडंट ॲड झाला तो युजर साईडकडून ॲड झाला. त्यांनी इन्सिडंट ॲड केल्यावरती आता हा कल्याणी नावाचा इन्सिडंट तिकडून ॲड केला होता की तिथे आता फायर झाली म्हणून. परत आता त्याच्यामध्ये टोटल किती इव्हेंट्स ॲड केले ते टोटल इव्हेंट्स पण दाखवत. त्याचा आपण स्टेटस पण चेंज करू शकतो. ॲडमिन त्याचा स्टेटस चेंज करतो इन प्रोग्रेस रिझॉल्व्ड म्हणून, आणि त्याचा काउंट वरती रिफ्लेक्ट होतो. आणि डिलीट पण करू शकतो. हां, ट्रॅफिक जाम झाली. हां, परत आता प्रोफाईल सेक्शनमध्ये जो फोर्ट ॲड झाला आहे तो सेव्ह डेटामध्ये पण तो फोर्ट दाखवलेला आहे. आणि अबाउट अस. थँक्यू सर. थँक्यू सर अँड थँक्यू कोर्टवेब फॅमिली. आम्हाला सर्वांनी हेल्प केली सर, सर्व मेंटॉरनी, आणि धनश्री पण खूप हेल्प केली. खूप छान केलं प्रोजेक्ट. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या वेळा असा प्रोजेक्ट दाखवला गेला गड किल्ल्यां रिलेटेड, त्यामध्ये सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट हा होता. कारण की याच्यामध्ये जे छोटे छोटे पॉईंट्स सगळा तुम्ही विचार केला, ते जसं की आपण एखाद्या गडावर गेलो की आपल्याला मंदिर वगैरे दिसतं, आपल्याला माहीत नसतं त्याची स्टोरी काय आहे, हिस्ट्री काय आहे तिथलं, तर आपण ते फोटोने पण यायला देऊन वगैरे त्या गोष्टी करू शकतो. 360 व्ह्यूवाला सिनारिओ मला आवडला. अजून काही गोष्टी म्हणजे असंच आहे की गड किल्ल्यांना जाण्याच्या आधी म्हणजे जर त्याचं व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये काही बघायला भेटलं,
कारण आधी तुम्ही डेटा दाखवलाय पण आत्ताचं युजर एवढा कंटाळा आम्ही म्हणजे आधी app वापरताना- करणार होतो म्हणजे त्या रिलेटेड जे व्लॉगिंग्स आहे तो सेक्शन ॲड करणार होतो पण खूप ब्लॉगर्स आहेत फॉर एक्झाम्पल JKV ब्लॉग आहे Yes. तो खूप जीवन कदम नाव आहे हो. त्याचं. Yes. त्याच्या आम्ही व्हिडिओ देणार होतो पण ते घ्यायला. हो का नाही कारण ते विजिट करतात असं गड किल्ले वगैरे तर तसं देऊ शकता पुन्हा ह्याच्यामध्ये आपण ते पण ॲड करू शकतो. आता महाराजां रिलेटेड सगळं आहे गड किल्ले वगैरे तर पुरातन काळातल्या तलवारी वगैरे बऱ्याचशा किल्ल्यांवरती वेगवेगळ्या गोष्टी अजूनही आढळतात तर त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती वगैरे आपण ॲड केली. इन्फॉर्मेटिव्ह ॲप आहे खूप छान केले पण तुम्ही म्हणजे चौघींचे एफर्ट्स त्या ॲपमध्ये दिसत होते खूप कमाल ॲप केले. थँक्यू. थँक्यू सर. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे महाफोर्ट. आमच्या टीमचं नाव आहे फ्लटर नोवा. माझं नाव कल्याणी. तर आम्ही हा प्रोजेक्ट क्रिएट करताना डार्टमध्ये सरांनी फ्लटरमध्ये डार्ट आणि फ्लटरच्या जेवढ्या काही कन्सेप्ट शिकवलेल्या आहेत त्या ओव्हरऑल आम्ही यूज केल्या आणि ते प्रॅक्टिकली आम्ही प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. माझं नाव श्वेता. सो आम्ही हा महाफोर्ट हा प्रोजेक्ट फ्लटर फायरबेस यूज करून तयार केलेला आहे. सो ह्या पूर्ण जर्नीमध्ये कोर टू वेब शशी सर, अक्षय सर आणि पूर्ण मेंटर्सचा खूप मोठा रोल आहे. आम्हाला हे सक्सेसफुल ॲप बनवण्यासाठी त्यांनी खूप हेल्प केली. सो कोर टू वेबचं खूप धन्यवाद. थँक्यू. हॅलो, माझं नाव वैष्णवी. आम्ही जे पण आमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या कन्सेप्ट यूज केलेल्या आहेत त्या सर्व कन्सेप्ट आम्ही फ्लटर बॅचमध्ये ॲक्च्युली आम्ही सरांकडून शशी सरांकडून शिकलेलो आहे. त्या शिकूनच आम्ही त्याच गोष्टी ज्या शिकलेलो आहे त्याच गोष्टी आम्ही त्याच कन्सेप्ट यूज करून आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युअल इम्प्लिमेंट केलं. खरं तर बघायला गेलो तर आम्हाला आता कळलं का ॲक्च्युअल प्रोजेक्ट कसा आहे, प्रोजेक्ट कशा त्या गोष्टी इम्प्लिमेंट होता, कसं आम्ही आता बॅकएंडमध्ये त्या गोष्टी केलं. माझं नाव शिवानी. व्हेरी मच थँक्स टू कोर टू वेब अँड शशी सर. इथे क्लास जॉईन केल्यानंतरच मला फ्लटरच्या जे काही मेन कॉन्सेप्ट ज्या होत्या त्या क्लिअर झाल्या आणि सरांमुळे आम्हाला सुपरएक्ससारखा प्लॅटफॉर्मसुद्धा मिळाला. स्पेशल थँक्स टू ऑल मेंटर्स अँड राहुल दादा, प्रज्वल दादा आणि सगळेच. थँक्यू.